जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद जिगाव पुनर्वसन व जलसंपदा विभागाच्या कार्यालय बांधकामात मोठा भ्रष्टाचार, चौकशीची मागणी. जळगाव जामोद शहरात लघु पाटबंधारे विभाग आणि जिगाव पुनर्वसन विभाग, जलसंपदा विभाग 2 ही कार्यालय जागा शासनाने सुमारे 50 वर्षांपूर्वी विकत घेतली होती. सध्या जिगाव प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याने जळगाव जामोद शहरालगत बरहानपूर रोडवर या दोन्ही विभागांच्या नवीन कार्यालयांचे बांधकाम गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू आहे. या कार्यालयातून जिगाव धरणासह राजुरा, गोडाडा, हत्तीपाऊल आणि इतर लहान धरणांचे कामकाज चालणार आहे. निकृष्ट बांधकामाचे गंभीर आरोप. विशेष म्हणजे गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यालयाच्या आणि संरक्षक भिंतीच्या कामात ठेकेदार आणि संबंधित अधिकारी संगनमत्याने भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. बांधकामात वापरण्यात येणारी रेती अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्यात पूर्णा नदीच्या गाळाचा आणि ओढ्या नाल्यांमधील माती मिश्रित वाळूचा वापर केला जात आहे. आणि विशेष म्हणजे बरहानपूर रोडवरील कार्यालयात मुरमऐवजी जुनी माती वापरल्या जात आहे. हे बांधकाम अत्यंत बोगस पद्धतीने सुरू आहे. विटांच्या बांधकामात सिमेंटचे प्रमाण अत्यंत कमी असून अशा निकृष्ट दर्जामुळे ही इमारत पुढील 15-20 वर्षांतच कमकुवत होऊन तिला तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेले संरक्षक भिंतीचे कामही अत्यंत हलक्या दर्जाचे मटेरियल वापरून केले जात आहे. जनतेची मागणी. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. जोपर्यंत कामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराची बिले अदा करू नयेत अशी मागणी जळगाव जामोद येथील जनतेने केली आहे.